तर या ठिकाणी प्रश्न पहिला असा आहे, अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील म्हणजेच 5 नियम कोणी सांगितले? अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील म्हणजेच 5 नियम खालीलपैकी कोणी सांगितले? तर ऑप्शन क्रमांक 2 गौतम बुद्ध हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, स्वातंत्र्यापूर्वी कोणत्या राज्यात प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे होते? स्वातंत्र्यापूर्वी कोणत्या राज्यात प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे होते? तर ऑप्शन क्रमांक 2 अकॉर्ट राज्य हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, भारताच्या दक्षिण टोकाला काय म्हणतात? भारताच्या दक्षिण टोकाला खालीलपैकी काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 इंदिरा पॉइंट हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक चौथा, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 रासबिहारी बोस हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 5, पानिपत हे ऐतिहासिक लढाईमध्ये गाजलेले शहर भारतामधील कोणत्या राज्यात आहे? पानिपत हे ऐतिहासिक लढाईमध्ये गाजलेले शहर भारतामधील कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा राज्य हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 6, कोणत्या कवीने गझल हा प्रकार मराठीत रूढ केला? कोणत्या कवीने गझल हा प्रकार मराठीत रूढ केला? तर ऑप्शन क्रमांक 4 कवी सुरेश भट्ट हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 7, कोणत्या राज्याची सागर किनारपट्टी ही सर्वात लांब आहे? कोणत्या राज्यांची सागर किनारपट्टी ही सर्वात लांब आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात राज्य हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रात पंचायती राज समिती कधी अंमलात आणण्यात आली? महाराष्ट्रात पंचायती राज समिती ही कधी अंमलात आणण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 1 मे 1962 हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 9, कोकणातील किनारी गाळाच्या मृदेला काय म्हणतात? कोकणातील किनारी गाळाच्या मृदेला खालीलपैकी काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 जांभी मृदा हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातून लोकसभेत किती सदस्य निवडून जातात? महाराष्ट्रातून लोकसभेत किती सदस्य निवडून जातात? तर ऑप्शन क्रमांक 3 48 सदस्य हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 11, जिल्हा आणि आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचा अध्यक्ष कोण असतो? जिल्हा आणि आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 जिल्हाधिकारी हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 12, आनंद मठचे लेखक कोण आहेत? आनंद मठचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 बंकिमचंद्र चटर्जी हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 13, भारतातील भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते आहे? भारतातील भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश राज्य हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 14, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? शरीरातील सर्वात मोठी